भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये एक खर्डी गाव आहे. त्या गावाच्या शिवारामध्ये आपल्याला एका नाल्यामध्ये एक डेड बॉडी आपल्याला मिळून आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण चौकशी केली आणि आपल्याला असं निष्पन्न झालं की काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आपल्याकडे एक मिसिंग दाखल होते दिनांक 15/3/2019 रोजी. त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केल्यानंतर असं समजलं की त्या ठिकाणी ही जी डेड बॉडी आहे ही श्री नित्यानंद पांडे यांची ती डेड बॉडी होती. त्याच्या अनुषंगाने आपण भिवंडी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी 302/201 IPC प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची तपास यंत्रणा कार्यान्वित केली आणि आम्ही त्या ठिकाणी विविध माध्यमाच्या दृष्टीने किंवा आमची जी कामाची पद्धत आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे हा मर्डर झालेला आहे, हा खुनी केलेला असेल या दृष्टीने आम्ही तपासाची चक्र त्या ठिकाणी फिरवली आणि मग ही सगळी माहिती आम्ही त्या ठिकाणी गोळा केली. त्याच्या आधी काश्मीरामध्ये त्या ठिकाणी आपण 17 तारखेला एक मिसिंग दाखल केलेली होती आणि ती मिसिंगमध्ये जी शेवटची व्यक्ती श्री नित्यानंद पांडे यांना बघणारी जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन करत असताना असं आपल्याला जाणवलं की त्यामध्ये काहीतरी विसंगती त्या जबाबामधून आपल्याला निष्पन्न होत आहे आणि म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी आणखी खोलात जाऊन त्याची माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की एक त्या ठिकाणी इंडिया टुडे आपल्या इंडिया अनबाउंडमध्ये काम करणारी एक महिला, त्या ठिकाणी तिचं नाव आहे अंकिता मिश्रा, ही त्या ठिकाणी काम करते आणि तिला आणखी आम्ही त्या ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्या महिलेने आपल्याला त्या ठिकाणी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि नंतर एक दुसरा जो त्याच्यासोबत आरोपी आहे तो सतीश मिश्रा म्हणून आहे, त्याने सुद्धा ते आपल्याला कबुली दिलेली आहे गुन्ह्याची. या दोघांनी तो गुन्हा केलेला आहे आणि अशा दृष्टीने आपण त्या दोघांना सुद्धा मला वाटतं की आपण 36 तासामध्ये जवळपास एक 36 तासामध्ये त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि सध्या हे दोघं आमच्या अटकेमध्ये आहेत. आता प्रायमा फेसी आपल्याला प्राथमिकदृष्ट्या तिच्याकडे चौकशी केली असता तिचं असं म्हणणं आहे की तिला त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार तिच्यावर त्या ठिकाणी व्हायचे आणि म्हणून मग तिने ह्या सगळ्या याच्यातून त्या ठिकाणी हे कृत्य केलेलं आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही प्राथमिक आपल्याकडे माहिती तिने दिलेली आहे. आपल्याला तपासामध्ये आणखी त्या ठिकाणी काही आम्ही डिटेलमध्ये तपास त्या ठिकाणी करत आहोत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण खोलपर्यंत जाऊन एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आमचा तपास होईल. आम्ही सगळे त्या ठिकाणी पुरावा गोळा करून निश्चितपणे कट कसा प्रकार होता आणि हा याच्यामध्ये आता हत्येचा जो कट आहे हा ॲक्च्युली 15 तारखेला त्या ठिकाणी त्याच्या आधी मला वाटतं एक 8 दिवस तरी त्यांचा एक प्राथमिक माहिती आहे 8-10 दिवस आधी यांचा कट रचला गेला की त्या ठिकाणी आपल्याला असं असं करायचं आहे, म्हणजे हत्या करायची आहे आणि मग त्याच्यासाठी त्यांनी जो सतीश आहे, सतीश आणि अंकिता यांची ओळख म्हणजे पूर्वीपासून ओळख होती परंतु एक 6 महिन्यापासून हे बऱ्यापैकी चांगली यांची मैत्री झालेली होती आणि या लैंगिक अत्याचाराबद्दल ह्या अंकिताने त्या सतीशला सांगितलेलं होतं की माझ्यावर असा असा अत्याचार होतोय आणि मग सतीशसुद्धा मग त्याला सतीशने सांगितलं की ठीक आहे मग आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढू आणि ही जी घटना आहे ही 8-10 दिवसापासून यांचं हे चालू होतं की आपल्याला काहीतरी याच्यात करावं लागेल. हे दोघं जिमला एका ठिकाणी जायचे पण जिमला आतमध्ये न जाता हे बाहेर गाडीमध्ये बसूनच हा सगळं प्लॅनिंग करायचे आणि त्याच्यामध्ये सतीशला ही जबाबदारी त्या ठिकाणी त्याने घेतली की त्या झोपेच्या गोळ्या ज्या पिल्स आहेत, स्लिपिंग पिल्स, ह्या त्याने मिळवायच्या. तर सतीशने 14 तारखेला स्लिपिंग पिल्स मिळवल्या. आपल्या नयनगर छादीमध्ये एक मेडिकल आहे त्या ठिकाणावरून त्या गोळ्या जवळपास एका स्ट्रीपमध्ये त्या भरपूर एक 14 किंवा 15 गोळ्या असाव्यात, त्या गोळ्या त्यांनी मिळवल्या आणि मग त्यांचं प्लॅनिंग असं ठरलं की त्या गोळ्या देऊन आपण यांना बेशुद्ध करून पांडेजीला बेशुद्ध करून मग आपण पुढचं त्या ठिकाणी हे करायचं आणि निश्चितपणे मग त्यांनी या गोळ्या ज्या आहेत 14 तारखेला त्यांनी खरेदी केल्या आणि 15 तारखेला सकाळी यांची जिमच्या ठिकाणी भेट झाली दोघांची आणि ह्या गोळ्या अंकिताकडे जी आरोपी आहे तिच्याकडे ह्या गोळ्या देण्यात आल्या. अंकिताने घरी गेल्यानंतर 15 तारखेला ऑफिसला यायच्या आधी म्हणजे जी ऑफिसमध्ये इंडिया अनबाउंडच्या ऑफिसमध्ये काम करायची त्या ऑफिसला यायच्या आधी
तिने जे आपण मिल्क कंटेनरचा एक हे असते त्याच्यामध्ये तिने ऑलरेडी त्या वाटून आणल्या होत्या घरून. त्याच्यामध्ये प्रोटीन मिक्स करून आणली होती, प्रोटीन पावडर मिक्स करून आणलेली होती. आणि आणल्यानंतर मग तिने ऑफिसमध्ये आली, तिच्या बॅगेमध्ये हे सगळं साहित्य होतं. आल्यानंतर मग त्यांचं असं त्या ठिकाणी हे झालं की आधी प्लॅन असा ठरलेला होता की नित्यानंद पांडेजींना इंडिया अनबाउंडच्या ऑफिसमधून बाहेर काढायचं हे ठरलेलं होतं. आणि ते कसं काढायचं त्याच्यासाठी त्या ठिकाणी जे दुसरा आरोपी आहे सतीश, हा सतीश त्या ठिकाणी आला. त्या दिवशी 3 वाजता आला आणि आल्यानंतर त्यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे त्याने हिला फोन केला अंकिताला की मैं यहाँ पे आ गया हूँ और अभी पांडेजी को आप बाहर निकालो. मग हिने अंकिताने पांडेजींना सांगितलं की आपण जाऊया फिरायला बाहेर कुठतरी. आणि मग असं बाहेर आल्यानंतर हा ऑलरेडी सतीश तिथं गाडी लावून होता. सतीशने मग पांडेजींना सांगितलं की आपण रो हाऊस बघण्यासाठी उत्तनला जाऊ, म्हणजे माझ्या ओळखीचे आहेत, चांगले आपल्या रेटमध्ये रो हाऊस आपल्याला मिळतील. ते ठरल्यानंतर मग यांनी रो हाऊससाठी हे निघाले. गाडी सतीश चालवत होता आणि मधल्या सीटमध्ये अंकिता आणि पांडेजी हे दोघंजण बसलेले होते. तर हे पुढे गेल्यानंतर मग मॅक्सिस मॉलच्या पुढे त्या ठिकाणी ही तयारी सुरू झाली. तिने ऑलरेडी त्या कंटेनरमध्ये गोळ्याचा चुरा करून आणलेला होता, प्रोटीन पावडर होती. पाणी त्याच्यात टाकलं, त्या ह्याच्यामध्ये प्रोटीनचं हे आहे, वे प्रोटीन जे असतं ते प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. तर त्या प्रोटीनमध्ये पाणी टाकलं, मिक्स केलं आणि पांडेजींना तिनं ते प्यायला दिलं. तर ते पिल्यानंतर मग त्या ठिकाणी गोळ्याचा असर सुरू झाला. तो झाल्यानंतर ते त्या ठिकाणी बेशुद्ध याच्यामध्ये गेले. आणि गेल्यानंतर मग पुढे त्यांनी त्या ठिकाणी तिथं एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक नायलॉनची दोरीसुद्धा विकत घेतली. एक दुकान आहे आपल्या जाताना उत्तनच्या ह्याच्यावर रोडवर एक दुकान आहे, ती दोरीसुद्धा त्यांनी विकत घेतलेली होती. त्या दोरीच्या साहाय्याने आणि त्यांनी गळा आवळला. इव्हन ह्या दोघा आरोपींनीसुद्धा त्या ठिकाणी त्याचा गळा आवळला आणि तिथं त्याला हे केलेलं आहे. परंतु हे करत असताना ती जी गाडी आहे, ही गाडी जी वापरलेली ती सतीशची गाडी आहे. स्वतःच्या नावावर, त्याच्या बायकोच्या नावावर सतीशची गाडी आहे, इनोवा गाडी आहे. ती गाडीसुद्धा आपल्या ताब्यामध्ये आहे. आणि मग ही जी घटना, त्यांनी जो गळा आवळला, एक उत्तनच्या वरच्या साईडला एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊनसुद्धा पाहणी केलेली आहे. थोडंसं निर्मनुष्य आहे, टेकडीच्या बाजूला आहे. तिथं तो गाडीमध्येच त्यांनी गळा आवळला आणि तिथं मग त्यांचं ठरलं की आता पुढं काय करायचं. कारण यांचं पुढचं प्लॅनिंग फार काय असं विशेष नव्हतं. त्यांचं प्लॅनिंग होतं की बेशुद्ध झाल्यानंतर आपण त्याला कुठेतरी टाकून देऊ. परंतु नंतर त्याचं काय हे चेंज झालं. त्यांनी मग ती बॉडी घेऊन, आणि तिथं त्यांना काही लोक दिसले त्यावेळेस, त्यांना वाटलं, ते अंकिता म्हटली की इथं आम्हाला नेहमी लोक बघतात, आम्ही कधी या ठिकाणी येतो. पूर्वी जायचे ते पांडेजी आणि हे दोघं जायचे, तर त्यांना अंकिताला वाटलं की ह्या ठिकाणी आपल्याला लोक ओळखतील. म्हणून मग त्यांनी त्याच गाडीमध्ये गाडी घेऊन हे आपल्या याच्या दिशेने पालघरचा जो आपला हायवे आहे त्या ठिकाणी निघाले. आणि मधून एक रस्ता फुटतो, तो भिवंडीकडे जातो, मधला रस्ता आहे त्या ठिकाणी. आणि हे जात असताना त्यांनी अंकिताने त्याच्याकडे त्याच्या हातामध्ये ज्या अंगठ्या होत्या, 2 पांडेजीच्या हातामध्ये 2 अंगठ्या होत्या, एक गळ्यामध्ये चेन आणि लॉकेट होतं, ते सुद्धा तिने काढून घेतलेलं होतं. ते आपण रिकवर केलेलं आहे, आपल्याकडे ते साहित्य आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर आता त्यांना निर्मनुष्य जागा बघायची होती. आणि मग पुढे गेल्यानंतर कुठली हृदय वगैरे काही माहीत नव्हतं. मग त्यांना हा एक नाला दिसला. नाला दिसल्यानंतर त्यांनी अंकिताने तो दगड टाकून त्याच्यात बघितला. कारण त्यांना हे असं वाटत होतं की ही डेड बॉडी आपण पाण्यात टाकली की ती कुठेतरी वाद जाईल किंवा मग ते लवकर वर येणार नाही. आणि मग त्या ब्रिजच्या वरून त्यांनी तो मृतदेह त्या नाल्यामध्ये टाकून दिला. तर अशा पद्धतीने यांनी हा पूर्ण त्या ठिकाणी हा एव्हिडन्स त्यांनी हा पूर्ण एपिसोड घडवलेला आहे.